मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय। एक महत्त्वाची बातमी, सध्याची ताजी घडामोड। परभणीतल्या ढालेगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी ही घटना घडली आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातलाय। परभणीतल्या ढालेगाव इथे मुख्यमंत्र्यांनी भाषण करत असताना शेतकऱ्यांनी तिथे गोंधळ घातलेला आहे। मुख्यमंत्री घोषणांचा पाढा रेटत असल्याचा त्यांचं म्हणणं आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। काय नेमकी माहिती मिळतेय गजानन? मुख्यमंत्री भाषण करत असताना शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय, काय नेमकी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे? शेतामध्ये पीक पाहणी करत एक छोटेखानी सभा घेण्यात आली होती। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री जुन्या जे स्वस्त धान्य 2 रुपये 3 रुपये किलो दिलंय याची घोषणा देत होते। काही काही योजना वगैरे दुष्काळाच्या अनुषंगाने शासनाने गजानन आपण परत बोलूया। आपला आवाज नीट येत नाही, तोपर्यंत प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक महत्त्वाची घडामोड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान परभणीत गोंधळ झालाय। शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातलाय। परभणीतल्या ढालेगाव इथं मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी ही घटना घडलेली आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी हा गोंधळ करत होते। सध्या मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा सुरू आहे। 4 जिल्ह्यांचा दुष्काळी दौरा हा मुख्यमंत्र्यांचा असताना परभणीमध्ये जेव्हा शेतीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते तिथे त्यांचं भाषण होत होतं आणि या भाषणादरम्यान तिथल्या उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय। मुख्यमंत्री फक्त घोषणांचा पाढा रेटतात, त्यामुळे गोंधळ सगळा हा या शेतकऱ्यांनी घातला। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख संपर्कात आहेत, जाऊया त्यांच्याकडे। गजानन, सांगा। एकंदरीत ढालेगाव इथे सभापती पातळी तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांची एका शेतामध्ये केल्यानंतर ही सभा झाली होती। जुन्या ज्या काही आश्वासनं दिले शासनाने आणि नवीन दुष्काळावर योजना केल्या, जे जिल्ह्यामध्ये त्यांनी ज्या माहिती सांगितली त्यात याचा पाढा मुख्यमंत्री वाचत होते आणि त्यामुळे इथली जमलेली सगळी शेतकरी रागा वाढलाय की पिण्याला पाणी नाहीये, आमच्या भागामध्ये चारा छावण्या नाहीये, आम्हाला पीक कर्ज मिळत नाही, कर्जमाफी द्या, सगळ्या शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करा, अशा मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं भाषण असताना शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। वेगवेगळी शेतकरी प्रश्न त्यांना मांडत होती। त्याच्यामध्ये 2-3दा मुख्यमंत्र्यांना स्वतः सांगावं लागलं की मला बोलू द्या, मला बोलू द्या। त्या पद्धतीत सगळ्या शेतकऱ्यांचा गोंधळ होता आणि शेतकरी जे आहेत ते मोठ्या मोठ्याने आरडाओरड करत होते। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि परभणीतल्या या घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।